ब्रेकिंग न्यूज. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गौरिया ग्रामस्थांचे उपोषण मागे. रस्त्यांच्या प्रश्नावर लवकर निर्णयाचे संकेत. धडगाव तालुक्यातील गौरिया परिसरातील प्रलंबित रस्त्यांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले लक्षवेधी उपोषण अखेर सकारात्मक चर्चेनंतर मागे घेण्यात आले. जिल्हाधिकारी महोदयांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या ऐकून घेत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत लवकरात लवकर मान्यता देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण स्थगित केले. गौरिया खावल्यापाडा, कुवडपारीपाडा, बेंजा आंबापाडा आणि गौरिया बौदलापाडा या रस्त्यांच्या मंजुरीसाठी ग्रामस्थांनी शिवाजी पराडके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतले. यावेळी संबंधित रस्त्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देत प्रशासन स्तरावर लवकर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. या सकारात्मक भूमिकेनंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवाजी होमा पराडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचला असेही त्यांनी नमूद केले. या घडामोडीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नांवर आता सकारात्मक मार्ग निघण्याची आशा निर्माण झाली असून दुर्गम आदिवासी भागातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. अपना अधिकार मांगते नहीं, किसी से भीख मांगते. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. धडगाव तालुक्यातील गौरिया बौदलापाड्यासाठी आम्ही मागच्या वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं की तिथे 1 किलोमीटर रस्ता व्हावा. या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं. एकदा सोडून आम्ही दोनदा दिलं होतं. तरी आमचा 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये तो रस्ता मंजूर झाला नव्हता. त्या संदर्भात आम्ही लक्षवेधी उपोषण 29 एप्रिलला आम्ही निवेदन दिलं होतं. त्याप्रमाणे आज आम्ही उपोषण केलं आणि आज उपोषण केल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष कलेक्टर मॅडमला आम्ही भेटलो आणि प्रत्यक्ष कलेक्टर मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही तातडीने प्रस्ताव आम्हाला द्या, आम्ही लगेच तुम्हाला मंजूर करून देतो. अशा पद्धतीने कलेक्टर मॅडम आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याप्रमाणे असं जो लक्षवेधी उपोषण आहे ते आम्ही मागे घेत आहोत. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.